नमस्कार श्रोते हो. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत राधा, लेखक समर. मी म्हणाले, आजच्या मुली तडजोड करतच नाही असा एक गैरसमज आहे. म्हणजे माझ्याहून श्रीमंत किंवा गरीब मुलींबाबत मला माहीत नाही. किमान माझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुली तरी तडजोड करू शकतात असं वाटतं मला. फक्त तडजोड करणं वर्थ इट वाटायला हवं इतकंच. वर्थ इट म्हणजे एखादं नातं घडताना छान वाटत असेल तर तडजोड करताना माणूस मागे पुढे बघत नाही. अन्नात मीठ किंवा तिखट अगदी प्रमाणशीर असावं लागतं. त्याचं प्रमाण जास्त झालं तर अन्न बेचव लागतं. तडजोडही अशीच प्रमाणशीर हवी. ती जास्त झाली तर तडजोड करणाऱ्या व्यक्तीला ते नातंही हळूहळू बेचव वाटू शकतं. ते प्रमाण ठरवणं खूप कठीण वाटतं. मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय समस्यांचा आमच्याशी थेट संबंध नसूनही आम्ही त्यांचा विचार करतो. पण नात्यात तडजोड किती करावी हाच खरा यक्षप्रश्न आहे. ते कसं ठरवावं हे मलाही माहीत नाही. तुम्ही मला सांगू शकाल का? आवडीने. नात्यात तडजोडीचं प्रमाण किती असावं याचं एक सोपं उत्तर आहे. ती तडजोड वाटणार नाही इतकी तडजोड करावी. ज्या क्षणी त्या तडजोडीची जाणीव होऊ लागते त्या क्षणी तडजोड थांबवावी आणि दोघांनीही नवा उपाय शोधावा. दोघांचं एकमेकांवर मनस्वी प्रेम असलं तर तडजोड मुळात जाणवतच नाही. हृदय प्रेमाने भरलं जातं. तिथे कटुता किंवा त्रासदायक भावनांना स्थानच नसतं. तडजोडीचा त्रास होणं म्हणजे हृदयात प्रेमाव्यतिरिक्त अन्य भावनांचा शिरकाव होणं. किती छान विचार आहे हा. मी कायम लक्षात ठेवेन. स्त्रीला तडजोड तशी नवी नाही. कित्येक शतकांपासून स्त्री तडजोड करत आली आहेच. हो, आणि आज एखाद्या स्त्रीने तडजोड करायला नकार दिला तर तिला सगळेच दूषणं देतात. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणेच तडजोड करावीच. शतकानुशतके स्त्रीने सर्व प्रकारची तडजोड केली. तिला स्वातंत्र्य नव्हतं. अनेक शतकं शिक्षण मिळत नव्हतं. अगदी 50 वर्षांपूर्वीही तिचं काम रांधा, वाढा आणि उष्टी काढा हेच होतं. आज तिला पहिल्यांदा मोकळा श्वास घेता येतोय. एखाद्या मुलीला मनसोक्त जगण्याची इच्छा असेल तर तिला दोषी ठरवलं जातंच. शिवाय तिचं उदाहरण देऊन सगळ्याच मुलींना वाईट ठरवलं जातं. अशा मानसिकतेबाबत आणि पुरुषाबाबत आपण नंतर सविस्तर बोलूच. मला माफ करा. मी तुमच्यासमोर माझी मतं मांडणं म्हणजे मी शरमले. मी विसरलेच की मी एका देवीसमोर बसले आहे. खरं तर मी फक्त ऐकायला हवं. श्रावणी, असं मुळीच समजू नको. काय चांगलं आणि काय वाईट हे सांगणारी ज्ञानी मंडळी या पृथ्वीवर आहेतच. पण ते तुझ्याशी चर्चा करतीलच असं नाही. ते व्यासपीठावर बसून किंवा उभं राहून बराच वेळ बोलतील. पण संवादातून जे शहाणपण येतं ते अशी व्याख्यानं ऐकून येतच असं नाही. तू तुझे विचारही मांडायला हवे. ते ऐकूनच तुला नेमकं काय सांगायचंय हे समजेल. तू मला सखीच समज. राधेचं बोलणं ऐकून मी स्मित केलं. देवी, तुम्ही साक्षात माझ्यासमोर असून तुमच्या पायावर डोकं ठेवावं हे मला सुचलंच नाही. माझ्यासारखी वेडी मीच. आधी मला तुमच्या पायांवर डोकं ठेवू द्या. तुमचं दर्शन लाभणं किती भाग्याची गोष्ट आहे. मी राधेच्या पायांवर मस्तक ठेवलं. तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. त्या स्पर्शालाही प्रेमाची ऊब होती. राधेच्या देहातच प्रेम पूर्णतः भिनलं होतं. सदैव सुखी रहा. राधेने मला आशीर्वाद दिला. मी पाकळ्यांची नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. विश्वास, संवाद, आनंद, आदर, संयम आणि तडजोड या 6 पाकळ्या झाल्या. हो, पुढचा पैलू म्हणजे विकास. माझ्या मते प्रेमाचा हा सर्वात सुंदर पैलू आहे. ज्यांना या पैलूचं महत्त्व समजेल त्यांचं जीवन खरंच उजळून निघेल. पत्नीला सहचारिणी म्हटलं जातं.
त्या शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायला हवा. पुरुषही सहचारी असतो. त्या शब्दाचा अर्थच सोबत चालणारा किंवा चालणारी असा असतो. सुखदुःखात त्यांना एकमेकांची साथ असते. निसर्गाने पुरुषाला आणि स्त्रीला विविध शक्ती दिल्या आहेत. पुरुषाच्या स्वभावात एखादी उणीव असेल तर ती स्त्री भरून काढू शकते. स्त्रीला जिथे मदतीची आवश्यकता असेल तिथे पुरुष मदत करू शकतो. एकमेकांना अशी मदत केली तर जीवनात विकासाच्या अनंत शक्यता जागृत होतात. माझं हेच स्वप्न होतं. अजूनही आहे. रोहित सोबत माझा विकास होत होता. कधी कधी त्याचं एखादं वाक्य मला विचारात पाडायचं. आम्ही दोघंही विचारांनी समृद्ध होत होतो. त्याला कौटुंबिक नाती सांभाळणं जमायचं नाही, तेव्हा मी त्याला सल्ला द्यायचे. हाच विकास प्रेमाला अपेक्षित आहे. असंही म्हणता येईल की प्रेमाला विकासच अपेक्षित आहे. वासना आणि प्रेमात हाच फरक आहे. वासनेला विकासाशी काहीच घेणं देणं नसतं. वासना तटस्थ असते. नात्यात विकास होत नसेल तर ते नातं फक्त वासनेमुळे टिकून आहे हे ओळखावं. शिक्षण आणि नोकरी हा सुद्धा या विकासाचा भाग असू शकतो का? का नाही? आम्ही गोपिका दिवसभर कष्ट करायचो. गोपालन हा व्रजभूमीतील सर्वात महत्त्वाचा व्यवसाय. आम्ही तोच व्यवसाय करायचो. दूध, तूप, लोणी आणि दही यांना तेव्हाही खूप मागणी होती. आमचा विवाह झाला म्हणजे आम्ही सदैव घरी असायचो असं नाही. पती आणि पत्नी दोघे मिळून तो व्यवसाय करायचो. मग तुम्ही इतक्या शतकानंतर मागे का राहावं? पती आणि पत्नीचा एकमेकांवर विश्वास असेल तर ते विवाहानंतर सहज दोन वेगळ्या ठिकाणी अर्थार्जन करू शकतात. तुझ्या मनात हा प्रश्न का आला? माझ्या एका मैत्रिणीचं लग्न झालं आणि लग्नानंतर तिचा पती वारंवार संशय घेऊ लागला. तिने कोणाशी बोलावं, कोणाशी बोलू नये हे ठरवू लागला. जणू तिच्या नोकरी करण्यालाच त्याचा विरोध होता. ती एक बाब सोडली तर तो खूप चांगला माणूस आहे. विश्वास ही प्रेमाची पहिलीच पाकळी आहे. तिच्याशिवाय पुढील 8 पाकळ्यांचा विचारही करू नये. सगळं काही असलं आणि विश्वास नसला तर प्रेम टिकू शकत नाही. मुळात ते प्रेम नसतंच. ते स्वामित्वाचं एक सौम्य रूप असतं. सौम्य असल्याने ते आपल्याला प्रेमासारखं वाटतं. मी सांगितलेल्या 9 पाकळ्या एकत्र असल्या तरच त्या फुलाला प्रेमाचा सुगंध असतो. विश्वास नसेल तर एकत्र असूनही विकास होऊ शकत नाही. प्रेमाला विकासाशिवाय दुसरं काहीही अपेक्षित नाही. हे सुद्धा मला पूर्णपणे पटलं. हे ऐकून मला खूप आनंद झाला. आता आत्मीयता आणि क्षमा या अंतिम 2 पैलूंबाबत आपण बोलू. श्रीकृष्णाच्या आणि माझ्या नात्यात तुला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल. ती म्हणजे आत्मीयतेचा सर्वोच्च बिंदू. गोलोकातून पृथ्वीलोकात जाण्याची वेळ आली तेव्हा श्रीकृष्ण मला म्हणाले होते की शरीराशिवाय आत्मा कुठे राहील आणि आत्म्याशिवाय शरीराचा उपयोग काय? जिथे आत्मा आहे तिथे शरीर असणारच. जिथे तू असशील तिथे मी असेनच. एकमेकांचा अविभाज्य भाग होणं ही सर्वाधिक आनंददायी गोष्ट आहे. देवी, आत्मीयता कशाला म्हणावं हे कधी कधी समजत नाही. ज्या व्यक्तीकडून सुख प्राप्त होतं त्याच्याविषयी आपोआप आत्मीयता निर्माण होते का? श्रीकृष्ण जे म्हणाले ते किती सुंदर आहे. त्यात एक आत्मविश्वासही आहे. तो कसा येतो? स्वाभाविकतः आम्ही तुमच्यासारखे होऊ शकणार नाही, पण तरीही तसं होण्याचा प्रयत्न कसा करावा? हा तुझा गैरसमज आहे. तू निश्चितच ती भावना अनुभवू शकते. मी जे काही बोलत आहे ते मानवी देहाबाबतच बोलत आहे. मी परब्रह्म श्रीकृष्णांबाबत नव्हे तर त्यांच्या अवताराबाबतच बोलत आहे. निर्गुण ब्रह्म या भावनांच्या पलीकडचं आहे. त्याची मानवाशी तुलनाही होऊ शकत नाही. जे निर्गुण आहे त्याची कोणत्या गुणाशी तुलना करणार? तुला जे शक्य आहे त्याबाबतच मी बोलत आहे. ज्या व्यक्तीकडून सुख प्राप्त होतं त्याच्याविषयी आपोआप आत्मीयता निर्माण होते का? हा तुझा प्रश्न गहन आहे.
वरवर हा प्रश्न साधा वाटेल, पण याचं उत्तर शोधण्यासाठी सखोल विचार करावा लागेल. याचं सविस्तर उत्तर मी देऊ शकले असते, पण थोडक्यात सांगते, कारण अजून आपल्याला बरंच बोलायचं आहे. आत्मीयता ही एक स्वतंत्र भावना आहे. ज्या व्यक्तीचं मन कारुण्याने ओतप्रोत भरलं असेल, तिच्या मनात ही भावना कुणाबाबतही येऊ शकते. ज्या व्यक्तीला आपण पहिल्यांदाच भेटत आहोत, तिच्याबाबतही आत्मीयता वाटू शकते. ज्यावर प्रेम आहे, त्याच्याबाबत वाटणारी आत्मीयता एका वेगळ्या पातळीपर्यंत पोहोचू शकते. आमच्यात जशी आहे तशीच. तिचा सुखाशी काहीही संबंध नाही. ज्याच्या मनात आत्मीयता आहे, त्याच्या मनात स्वाभाविकतःच कारुण्य आहे. ज्याच्या मनात कारुण्य आहे, तो हिंसा करूच शकणार नाही. त्यामुळे ज्याला आपल्याबाबत आत्मीयता वाटते, तो योग्य वर असू शकतो. आत्तापर्यंत तुम्ही मला जे सांगितलं ते मला पटलं आणि मी ते आत्मसात करण्याचा प्रयत्नही करेन. पण तुम्ही आता क्षमा हा पैलू सांगणार आहात आणि तो आत्मसात करणं माझ्यासाठी खूप कठीण असणार आहे. ते मी करू शकेन की नाही हे मला माहीत नाही. मी प्रांजळपणे आणि प्रामाणिकपणे म्हणाले. आपण काहीही ठरवण्यासाठी बोलत नाही हे मी तुला पुन्हा सांगते. आपण प्रेमाबाबत बोलत आहोत. तो गृहस्थाश्रमाचा गाभा आहे. त्या प्रेमाचे पैलू मी तुझ्यासमोर मांडत आहे. त्याने तुझं मन दुखावलं आणि आता तू त्याला क्षमा करू शकत नाहीस, हा विचार तू बाजूला ठेव. आधी क्षमा म्हणजे काय याचा विचार कर. मी गेले 2 दिवस याबाबत माझ्या परीने विचार केला. चूक किती बोचरी आहे यावर क्षमा करावी की करू नये हे ठरतं, पण बऱ्याचदा ती किती बोचरी आहे हेच कळत नाही. आपणच विषय वाढवून नातं ताणतोय का असं वाटतं. अशा वेळी तुम्ही प्रत्यक्ष भेटल्याने मला किती मोठा आधार मिळाला आहे हे माझं मीच जाणते. अर्थातच राधेलाही ते ठाऊक असेलच हे मला नंतर लक्षात आलं. तुझा भ्रमनिरास होणार नाही. तू काय करावं हे सांगण्यासाठी मी तुला भेटले नाही. तुझ्या अचेतन मनात कित्येक प्रश्न आहेत. काही प्रश्नांची अर्धवट उत्तरंही तिथे आहेत. तुला त्या प्रश्नांसमोर उभं करणं आणि उत्तर शोधण्याच्या प्रक्रियेत मदत करण्यासाठी मी तुला भेटले आहे. प्लीज, कृपया मला असं सोडू नका. मला या प्रश्नाचं उत्तर द्या. माझं आयुष्य पूर्णतः बदलेल. ते उत्तर शोधण्याची क्षमता तुझ्यात आहे. एकदा तुझ्या अचेतन मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली की तुला हवं ते सहज गवसेल. ती उत्तरं शोधण्याचा प्रयत्न कर. प्रेम काय आहे, क्षमा काय आहे याचा विचार कर. अगं, खोलवर जाऊन विचार करावा अशी एकमेव गोष्ट म्हणजे प्रेम. विश्व काय आहे, ब्रह्मांड कसं आहे या प्रश्नांचा तळाशी जाऊन विचार केला आणि समजा उत्तर सापडलंही तरी तुमच्या वैयक्तिक जीवनात काहीही बदल होऊ शकणार नाही. एखाद्याची जिज्ञासा पूर्ण होऊ शकेल, पण त्याहून अधिक काहीच होणार नाही. त्यामुळे तू तळाशी जा. तुझ्या सगळ्या धारणा अगदी स्वच्छ आणि स्पष्ट हव्या. मग तू गोंधळणार नाहीस. तुम्ही जो रस्ता दाखवत आहात तो माझ्यासाठी निश्चितच हितकारक असेल. तुम्ही मला सांगितलं की क्षमा काय आहे याबाबत विचार कर. देवी, क्षमा हे त्याचं कारुण्यातून उद्भवलेली क्रिया आहे असं मला वाटतं. कारुण्य आणि आत्मीयता या दोन्ही भावनांची उपस्थिती असेल तरच दयेचा पाझर फुटू शकतो. तुझा विचार अतिशय योग्य आहे. असा विचार केल्यावर माझ्या मनात 2 प्रश्न निर्माण झालेत. ज्याच्याबाबत तितकी आत्मीयता वाटत नसेल त्यालाही क्षमा करावी का? आणि एखाद्या व्यक्तीमध्ये ठराविक गुण असले तरच त्याला क्षमा करावी का? अपराध्यांना क्षमा करता येत नाहीच. श्रीकृष्णांनी नरकासूर आणि कंसासारख्या असुरांना कधीही क्षमा केली नाही, कारण त्यांनी तसा अपराध केला होता. एखाद्या व्यक्तीने अनावधानाने किंवा विवेकाच्या अभावामुळे चूक केली आणि ती सुधारण्याची संधीही त्याच्याकडे असली तर त्याला किंवा तिला क्षमा करण्याचा विचार केला जाऊ शकतो. कुणाला क्षमा करावी या प्रश्नाचं एक अतिशय सोपं उत्तर आहे. ज्याला क्षमा करावी असं मनापासून वाटेल त्यालाच क्षमा करावी. इतकंच लक्षात ठेव. कुणाला क्षमा करावी हे आपल्या मनाला माहीत असतं. देवी, हे ऐकून मला असंच वाटतंय की मी रोहितला क्षमा करावी.
कारण त्याच्याकडे चूक दुरुस्त करण्याची संधीही आहे आणि त्याने फारसा विचार न करता निर्णय घेतल्याने त्याच्या कृतीला अपराधही म्हणता येणार नाही. तुम्ही जे निकष सांगितले त्यानुसार तो क्षमेला पात्र ठरतो. पण हा पण काही केल्या जात नाही. मला त्याच्या निर्णयामुळे खूप मोठा धक्का बसलाय आणि त्याला तब्बल 6 महिन्यानंतर चूक सुधारण्याची उपरती झाली. त्याने 1-2 महिन्यातच ठाम भूमिका घेतली असती तरी मी एवढा विचार केला नसता. पण 6 महिने का लागावे? या 6 महिन्यांमध्ये न जाणे काय काय झालं असेल. श्रावणी, तुला माहिती आहे का, मी याबाबत तुझी काहीच मदत करणार नाही. या प्रश्नांची उत्तरं तुला शोधायची आहेत आणि तू शोधशील हे मला माहीत आहे. राधा म्हणाली. मला उत्तरं सापडतील असं साक्षात राधेने म्हटल्याने माझ्या मनातही आत्मविश्वास जागृत झाला. कारण अशा दैवी विभूतींनी भविष्यही माहीत असणारच असं मला वाटलं. ते भविष्य माहीत असल्यानेच त्या तसं म्हणाल्या की माझ्यात आत्मविश्वास जागृत करण्यासाठी तसं म्हणाल्या हे त्यांनाच ठाऊक. मी काही क्षण विचार करू. तुमच्याकडून या प्रश्नाचं थेट उत्तर मला मिळणार नसेल तर या भेटीनंतर उत्तराकडे नेणारा मार्ग नक्कीच दिसणार आहे. माझ्या मनात प्रश्न शिल्लक असतील तर बहुधा तो दिसणार नाही. तुम्ही भेटलात आणि मी महत्त्वाचा प्रश्नच विचारला नाही असं होऊ नये म्हणून मी विचार करते आणि तुम्हाला प्रश्न विचारते. अवश्य तुला हवा तेवढा वेळ घे.